नमस्कार सर्वांना, जय ज्योती जय सावित्री। मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ। मंडळी, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला आणि विचारांना मी कोटी कोटी प्रणाम करते। 19व्या शतकाला झोपेतून खडबडून जागे करणारे दाम्पत्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले होत। 19व्या शतकाला खऱ्या अर्थाने अलंकृत करणारे मानवी रत्न या महान विभूतींच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या गाथेचे एक एक पुष्प गुंफतोय आम्ही सावित्रीच्या लेखी। तर मी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा विषय घेऊन आपणासमोर प्रस्तुत होत आहे। आपण सर्वजण जाणतोच की महात्मा फुलेंच्या मनात शिवरायांविषयी अतिशय आदर होता। इसवी सन 1869 मध्ये त्यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि पुढे महाराजांच्या कार्याचा समाजाला परिचय व्हावा या उद्देशाने त्याच वर्षी लोकहितार्थ पोवाड्याची रचना केली। महात्मा फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली। बहुजन समाजाला आपल्या राजाची ओळख करून देण्याचे काम या पोवाड्याच्या निमित्ताने ज्योतिराव करतात। एका अर्थाने कोलमडून पडलेला बहुजन, शूद्रातिशूद्र समूह यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्याचे उपयोजन केले आहे। एकूण 8 भागांमध्ये हा पोवाडा असून पहिल्या भागात शिवरायांचा जन्म आणि बालपण येते। दुसऱ्या भागामध्ये जिजाईंनी केलेले संस्कार, आर्य म्हणजेच ब्राह्मण व क्षत्रिय यांचा संघर्ष व शिवरायांचे प्रारंभिक काळातील पराक्रम येतो। त्यानंतर अफजल खान प्रकरण, सिद्धी जौहर, शाहिस्ते खान, दिलेर खान, जयसिंग स्वारी, आग्र्याहून सुटका इत्यादी तपशील 6व्या भागापर्यंत पूर्ण होतात। त्यानंतर तान्हाजींचा पराक्रम, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, व्यंकोजीला उपदेश व शिवरायांचा मृत्यू इत्यादी तपशील येतात। त्यानंतर शिवरायांचे सविस्तर गुणवर्णन येते। सर्वात शेवटी एक अभंग त्यांनी रचला आहे। त्यात इंग्लंडच्या राणीला त्यांनी शूद्रांना ब्राह्मणशाहीपासून मुक्त करण्याची विनंती केली आहे। छत्रपती शिवाजीराजे यांचा इतिहास मराठी माणसासाठीच नव्हे तर भारतीय माणसासाठी भूषणावह आहे। मराठी साम्राज्यातील सगळ्याच माणसांप्रती शिवरायांना प्रेम होते। हे मावळे बहुजनातील सगळ्याच जातीमधील होते। इतकेच नव्हे तर धर्माच्या बाबतीतही राजे द्वेष बाळगणारे कधीच नव्हते। अनेक मुस्लिम सैनिकांवर त्यांचा विश्वास होता। अशा या रयतेच्या राजाचा वास्तव इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून जनतेपुढे ठेवण्याचं कार्य ज्योतिरावांनी केले। अत्यंत वास्तव आणि इतिहासदर्शी असून यात चमत्कार आणि अद्भुततेला कुठलेच स्थान नाही। ह्या पोवाड्याचा दृष्टिकोन हा प्रबोधन आणि वैज्ञानिक दृष्टी निर्माण करण्याचा आहे। म्हणजेच वास्तवता प्रबोधन, वैज्ञानिक दृष्टी, सत्यनिष्ठा इत्यादी मूल्ये या पोवाड्याच्या माध्यमातून ज्योतिबा रुजवण्याचा प्रयत्न करतात। उदाहरणार्थ, शिवरायांची नवी ओळख ते कुळवाडी भूषण या विशेषणाने करतात। अशा या पोवाड्याच्या माध्यमातून ज्योतिरावांनी वास्तवता, सत्यनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यता आणि चिकित्सा ही आधुनिक मूल्ये समाजाला दिली आहे। आता हा पोवाडा गाण्यामध्ये म्हणण्याचा मी प्रयत्न करते। कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजीचा, छत्रपती शिवाजीचा, लंगोट्यास दे इजानवी पोशिंदा कुणब्याचा, पोशिंदा कुणब्याचा, काल तो असे यव्वनाचा, काल तो असे यव्वनाचा, जी 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 जिजीर जिजीर जी 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 जिजीर जिजीर जी जी जी, शिवाजी पिता शहाजी पुत्र मालोजीचा, शिवाजी पिता शहाजी पुत्र
मालोजीचा, असे तो डौल जहागिरीचा, असे तो डौल जहागिरीचा, असे तो डौल जहागिरीचा. 1549 साल फळले, 1549 साल फळले, जुन्नर ते उदयास आले, जुन्नर ते उदयास आले. शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले, शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले. जिजाबाईस रत्न सापडले, जिजाबाईस रत्न सापडले. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, पवाडा गातो भोसल्यांचा. छत्रपती शिवाजीचा, छत्रपती शिवाजीचा. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री. माझा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.